इराण, इस्रायल व अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम देशावर होईल। आगामी काळात रोगराई वाढेल, अतिवृष्टी, पूर, भूकंप तसेच आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता असेल। ही भाकणूक केली आहे कर्जत येथील ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या संवत्सरीमध्ये। चैत्र पाडव्याच्या निमित्ताने हे भाकीत वाचण्यात आले असून यासाठी हजारो भाविक उपस्थित होते। मंडळी, सुमारे 250 वर्षांपूर्वी गोदड महाराजांनी विविध ग्रंथ, औषधे व सामाजिक कृषीविषयक लिखाण केले होते। त्यामध्ये 60 वर्षांची संवत्सरी लिहून ठेवण्यात आली असून दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी समाधी मंदिरात त्या वर्षाचे भाकीत वाचले जाते। हे खरे ठरते असा भाविकांचा विश्वास आहे। भाकितानुसार खरीप हंगामासाठी चांगला पाऊस अपेक्षित असला तरी काही भागात धान्य साठवणुकीची गरज भासू शकते असेही सूचित करण्यात आले आहे। आषाढ, श्रावण, भाद्रपद व अश्विन या महिन्यात परिस्थिती समाधानकारक राहील आणि पावसाचे प्रमाण चांगले असेल असेही सांगण्यात आले। मॉन्सून वेळेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून महाराष्ट्रात मृग नक्षत्रात पावसाची सुरुवात होईल। ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस होईल, मात्र काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परतीच्या पावसातही जोर राहणार असून त्या काळात पुराचा धोका वाढू शकतो। काही भागात ओला दुष्काळ पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे।